राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे. खरं तर अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनानंतर साधारण पाहायला गेलं तर मरीन लाईन्स म्हणजे मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे दाखल झाले. तिकडे एफआयआर दाखल करण्यासाठी दाखल झाले. नेमकं काय घडलं त्या ठिकाणी जाणून घेऊयात. अमोलजी, काल तुम्ही अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चौकशी होण्यासाठी एफआयआर दाखल करण्यासाठी तुम्ही मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला गेला होता. नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? तुमची कारवाई असेल किंवा एफआयआर असेल तो घेतला का? मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला मारीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असंच वाटलं की बा पोलीस फक्त आम्हाला तिथे मारणार एवढंच राहिलं होतं. बाकी त्यांचा जो आवेश होता, त्यांचा जो अतिरेक होता, त्यांचा जो उन्मत्तपणा होता तो निंदनीय होता. अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आणि काही विरोधी पक्षातलेच आमदार तिथे गेले नव्हते. सत्ताधारी आमदार पण दोन होते आणि 2 विरोधी पक्षातले होते. काही दादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते होते, काही आमदार रोहित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या लिगल ऍडवायझरची टीम घेऊन ज्यावेळेस सांगितलं की कायद्यात हे बसतं, एफआयआर देणं हे आमचं काम आहे, पण 0 एफआयआर दाखल करणं हे तुमचं कर्तव्य आहे, हे ज्यावेळेस वकील समजून सांगत होते त्यावेळेस तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणतात तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही, आमचे अधिकार आम्हाला माहित आहेत. त्यांच्या पूर्वीचे पोलीस निरीक्षक एफआयआर करायला तयार होते, पण नंतर ते आले आणि मग त्यांचा सूर बदलला. मग त्यांना फोन आले, मग ते गेले, त्यांनी फोन उचलले, नंतर आले आणि म्हणतात आम्ही एफआयआर करू शकत नाही. आणि तिथे अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला फक्त हाकालणं आणि मारणंच बाकी होतं. म्हणून ते मारीन ड्राईव्ह वाटत होतं. मग आम्ही बाहेर आलो आणि पत्रकारांच्या माध्यमातून जे सत्य आहे ते मांडलं. तुम्ही म्हणतात की अजित पवार एक व्हीआयपी होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते. मग जर एफआयआर त्यांच्यासाठी दाखल करायला गेले तर मग जे नंतर आले तुम्ही म्हणतात त्यांना कोणी मग पाठवलं तिकडे? नाही, असं आहे की तिथे कोणी म्हणजे प्रश्न समजला. तुम्ही म्हणतात की अजित पवार व्हीआयपी आहेत, व्हीआयपी नाहीत का? नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्यासाठीच तुम्ही एफआयआर तिकडे दाखल करायला गेले होते. मग जर तिकडे एफआयआर दाखल करण्यासाठी गेले, तुम्ही आता म्हणतात की सुरुवातीला दाखल करणार होते, नंतर जे आले त्यांना कोणी पाठवलं तिथे की एफआयआर दाखल नाही करून? नाही, त्यांना फोन आलेत, वरिष्ठ दबाव आहे? अधिकाऱ्यांना फोन आलेत. आता ते सांगतील, त्यांच्यावर दबाव नाही, ते दबावाला मानत नाही. त्यांनी 0 एफआयआर करायला काय अडचण नाही ना. हो, तुम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदू नका, पण 0 एफआयआर नावाची एक प्रोसेस आहे का नाही, ती त्यांना करता आली असती ना. आणि बस कोणाकरता न्याय मागायला जातोय आम्ही? हे तर वाईटच आहे की अजितदादांसारख्या नेत्याकरता पोलिसांना जाऊन जर हात जोडून म्हणावं लागत असेल की एफआयआर करा आणि ते करत नसतील तर मग अजितदादा तुम्हाला कितपत समजले? तुमचा नेहमी रिस्पेक्ट अजितदादा करत आले. हो, तुम्ही अजितदादांना किती समजून घेतलंय? अजितदादांच्या उपरांत म्हणजे ही घटना जर आमच्या जीवनासाठी घडली असती, समजा आम्ही असतो, असं विमान अपघात झाला मेलो आम्ही, अजितदादांच्या एका फोनवर सगळा महाराष्ट्र हल्ला असता. पण आज अजितदादांसाठी न्याय मागावा लागतोय. पोलिसांची तिथे असलेली मगरुरी, दादांबद्दल असलेली असंवेदनशीलता, मला असं वाटते की जर ते दादांच्या बद्दल इतके असंवेदनशील आहेत तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन कशी वागणूक देते हे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनावरून ते लक्षात आलं. भास्कर जाधव सभागृहामध्ये शोकसभेच्या वेळेला म्हणत होते की शोकप्रस्ताव ज्या वेळेला मांडला त्यावेळेला म्हणत होते की शरद पवार पहिल्याच दिवशी 2 शब्द म्हणाले की या सगळ्या घटनेचं राजकारण करू नका, कारण साधारणतः पाहायला गेलं तर तो अपघातच होता असं सुद्धा त्यांनी म्हटलं. मात्र त्यावेळेला त्यांनी म्हटलं की जर काही वेगळं स्टेटमेंट केलं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला असता. मात्र आता बारामतीमध्ये रोहित पवार गेलेले आहेत, जनसमुदाय जमलेला आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती सध्या मोठी आहे. काय सांगता? आदरणीय पवार साहेबांनी त्या दिवशी ते वक्तव्य करणं हे समयसंमत होतं. नाहीतर जनतेचा जनक्षोभ उसळून आला असता. तुम्ही स्वतः रिपोर्टिंग करायला तिथे होतात. 4 ते 7 लाख लोक त्या ठिकाणी भिगवण, इंदापूर, बारामती परिसराच्या विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवर होते. आणि जर साहेबांनी म्हटलं असतं, मला पण शंका आहे की हा घातपात नाही, हा घातपात आहे, अपघात नाही, काय झालं असतं? बेचिराग झाला असतं सगळं. त्याच्यामुळे साहेबांनी ते समय सूचकता पाळून ते स्टेटमेंट दिलं आणि म्हणून लोकांच्या भावना शांत केल्या आणि अत्यंत व्यवस्थितपणे सगळा सोपस्कार पार पाडेपर्यंत साहेब काही बोलले नाहीत. पण साहेबांचे नातू रोहित पवार स्वतः बोलतायत ना आज. जय पवारांनी पण काही दिवसांपूर्वी सांगितले ना ब्लॅक बॉक्स संदर्भामध्ये, त्या घरातली सगळी लोक बोलायला लागलीत ना आता. सुनेत्रा वहिनींचं साहजिक आहे, एवढं मोठं दुःख पचून त्यांनी आता राज्याची धुरा सांभाळायला घेतली तर ते थोडंसं त्यातून कारण त्यांनी पण निवेदन दिलं ना माननीय मुख्यमंत्र्यांना या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरता स्वतः सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेत सर्व शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं. त्याच्यामुळे मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की साहेबांनी त्या दिवशी जो काही तिथं वक्तव्य केलं ते समयसूचक होतं, समयसंमत होतं. पण आज त्यांच्याच घरात रोहित पवारांनी, योगेंद्र पवार, रोहित पवार, जय पवार विशेषतः यांनी ज्या पद्धतीने आता या सगळ्या घटना हातात घेतलेल्या आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे ही आता
परिवर्तनाची एक म्हणजे अजितदादाला न्याय देण्याची एक खरी न्यायिक प्रोसेस सुरू होणार आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता ज्या प्रकारे म्हणालात की तुमच्यासोबत रोहित पवार आणि कुटुंबांनी संपूर्णपणे अजित पवारांना न्याय देण्यासाठी भूमिका हाती घेतलेली आहे. मात्र तुम्ही ज्या पक्षातून आहात, ज्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष होते, मात्र सध्या त्या पक्षातील जे प्रमुख नेते मंडळी आहेत, तुमची ज्या प्रकारे तुम्ही चौकशीसाठी पुढाकार घेतात त्या प्रकारे त्यांच्याकडून का नव्हतं, आणि तुम्ही ज्या प्रकारे जातात तर तुम्हाला पक्षातून काही आदेश येतात? मला कोणाचे आदेश आले नाहीत. मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला जे मला वाटतं योग्य ते मी करत असतो. मी आणि बाकीचे का करत नाहीत ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कदाचित ते धक्क्यातून सावरलेले नसावे. हे उत्तर असू शकतं धक्क्यातून सावरलेलं, कारण तुम्ही सुद्धा मी सावरलो धक्क्यातून. मी हळूहळू सावरते धक्क्यातून. मी रडणारा नाही, मी लढणारा माणूस. रडून रडून आता डोळ्यातले अश्रू पण आटलेत. त्यामुळे लढायचं, आपल्या नेत्यासाठी लढायचं. हा लाल रंगाचा बॅच आणि लाल कार्पेट, लाल खुर्ची हे अजितदादांमुळे आहे. तीच व्यक्ती जर नसेल जीवनामध्ये तर त्या नाही काही करू शकलो दादांसाठी. एवढं जरी करता आलं तर भरपूर आहे. पण बाकीचे आमदार धक्क्यात आहेत, मी धक्क्यातून सावरलो. धन्यवाद आमच्याशी वाचित. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.